Hello dear students, today we are going to start the next part from this chapter, that is propagation of sound. याच्या आधी आपण साऊंड आणि साऊंड वेव्स कसे फॉर्म होतात त्याच्याशी रिलेटेड बेसिक कन्सेप्ट्स बघितल्या. आता बघूयात एखाद्या मीडियममध्ये साऊंड ट्रॅव्हल होतो म्हणजे एक्झॅक्टली काय होतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं, साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ज. वेगवेगळ्या दोन प्रकारच्या वेव्ज आपण बघितल्या, लॉन्जिट्युडिनल वेव्ज आणि ट्रान्सव्हर्स वेव्ज. ऑफ दॅट साऊंड इज अ टाईप ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ज, ज्याच्यामध्ये साऊंडचे जे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स आहेत त्या पोझिशनपासून जस्ट व्हायब्रेट होतात आणि ड्यू टू दॅट व्हायब्रेशन्स त्या ज्या साऊंड वेव्ज आहेत त्या फॉर्म होतात आणि ऐकणाऱ्याच्या कानापर्यंत जाऊन पोचतात. ॲक्च्युअल मेकॅनिझम कशी होते सांगते बघा. जेव्हा मी म्हणते, आता सपोज माझा साऊंड आहे, जो साऊंड ओरिजिनेट होतो, मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कुठलाही साऊंड ओरिजिनेट होतो इट इज बिकॉज ऑफ व्हायब्रेशन्स. कोणतंही ऑब्जेक्ट जेव्हा व्हायब्रेट होतं तेव्हा त्या व्हायब्रेशन्समुळं साऊंड हा जनरेट होतो. आता माझा साऊंड देखील जनरेट होतो बिकॉज ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ द व्होकल कॉर्ड्स विच आर प्रेझेंट इन द थ्रोट. बरोबर, एअर जशी आत येते तसं हे जे व्होकल कॉर्ड्स आहेत ते व्हायब्रेट होतात अँड बिकॉज ऑफ दोज व्हायब्रेशन्स माझा साऊंड जो आहे तो जनरेट होतो. ओके, आता हा साऊंड जेव्हा बाहेर पडला, जसं की तुम्हाला माहितीच आहे की साऊंड ट्रॅव्हल होण्यासाठी सॉलिड, लिक्विड, गॅस यापैकी कोणत्या तरी एखाद्या मीडियमची आवश्यकता असते. साऊंड कॅन नॉट ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे अशी जागा जिथे एअर पण ॲबसेंट असते. मग साऊंडच्या ट्रॅव्हलिंगसाठी कंपल्सरी एखादं मीडियम लागणार आहे. इथं जे मीडियम आहे इट इज एअर मीडियम, दॅट इज गॅशियस मीडियम आहे. बरोबर, आता बघा, जेव्हा माझा साऊंड इथे जनरेट होतो आणि ऐकणाऱ्याच्या कानापर्यंत पोचतो किंवा तुमच्या आजूबाजूचा कोणताही साऊंड तुम्ही इमॅजिन करा, तो जनरेट होतो बिकॉज ऑफ व्हायब्रेशन्स. आता तो जेव्हा तुमच्या कानापर्यंत पोचतो तेव्हा काय होतं बघा. जसं की लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, तुम्ही असे उभे आहात, तुमच्या समोरच्या पर्सनला तुम्ही धक्का दिलात तर त्या धक्क्यामुळे तो त्याच्या जागेवरून हलणार आणि त्याच्यामुळे पुढच्या पर्सनला त्याची पोझिशन देखील हलेल आणि तुम्ही परत आहे तो आधीचे स्थिर होणार तो माणूस. सो ह्या पद्धतीनंच जे पार्टिकल्स आहेत एअरमधले ते मूव्ह होतात लॉन्जिट्युडिनल टाईप ऑफ वेव्हमध्ये. ॲक्च्युअल पार्टिकल जागचा हलत नाही, त्याच्यामुळे त्याच्या लगतचा, त्याच्या ॲडजेसंट जो पार्टिकल आहे तो व्हायब्रेट होतो आणि ते व्हायब्रेशन्स पुढे 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 पास होत जातात. ते ऐकणाऱ्याच्या कानावरती पडतात. ऐकणाऱ्याच्या कानावर पडल्यानंतर सुद्धा तुमचा जो इयर ड्रम ज्याला म्हणतो आपण, तो इयर ड्रम व्हायब्रेट होतो आणि मग तुम्हाला तो जो साऊंड आहे तो ऐकू येतो. मग ही मेकॅनिझम कळाली. साऊंड ओरिजिन होण्यापासून तुमच्या कानापर्यंत पडण्यापर्यंत ही जी काही प्रोसेस होते ती त्याला म्हणायचं प्रोपगेशन ऑफ साऊंड. आता साऊंड जसं की मी तुम्हाला सांगितलं, प्रोपगेशनसाठी देर इज नेसेसिटी ऑफ एनी मीडियम. फॉर propagation of sound, medium is necessary. मग ते मीडियम सॉलिड, लिक्विड किंवा गॅस कोणत्याही फॉर्ममध्ये असू देत, साऊंड कॅन नॉट ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम. हे एक 1 मार्कसाठी तुम्हाला लक्षात ठेवा. व्हॅक्यूममध्ये CWM असतं. आता प्रोपगेशन साऊंड होताना जसं सांगितलं ओरिजिनेट होतो बिकॉज ऑफ व्हायब्रेशन्स. आता हे व्हायब्रेशन्स जेव्हा एखाद्या मीडियममधून ट्रॅव्हल करतात तर ते कसं ट्रॅव्हल करतात. लास्ट इयर 8th स्टँडर्डमध्ये आपण साऊंड जेव्हा शिकलो होतो तर त्याच्यामध्ये आपण तो ट्युनिंग फोर्कचा एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेला होता बघा. तोच आपण थोडंसं इथे देखील डिस्कस करूयात की ज्याच्यामुळे तुम्हाला साऊंडशी रिलेटेड काही टर्मिनॉलॉजीज ज्या 1 मार्कसाठी सेपरेटली विचारल्या जातात त्या कशा लक्षात ठेवायचा ते तुम्हाला मी त्या एक्सपेरिमेंटच्या थ्रू सांगते. तो जो ट्युनिंग फोर्कचा एक्सपेरिमेंट 8th स्टँडर्डमध्ये बघितलेला तो आपण बघूयात. याच्यामध्ये एक ट्युनिंग फोर्क आपण कन्सिडर करूयात. मी काही खूप व्यवस्थित डायग्राम काढत नाही, जस्ट इमॅजिन करा. ट्युनिंग फोर्क म्हणजे काय असतं, त्याला खाली एक हँडल असतं आणि बाजूला 2 आर्म्स असतात. जेव्हा तुम्ही तो ट्युनिंग फोर्क कोणत्या तरी हार्ड सरफेसवरती स्ट्राईक करता तेव्हा त्याच्या ह्या आर्म्स ज्या आहेत त्या व्हायब्रेट होतात. ॲक्च्युली तो दिसताना तुम्हाला स्टेडी पोझिशनमध्ये असा दिसेल. इट इज मोर बेटर. आता बघा हे जेव्हा ट्युनिंग फोर्क हा स्टेडी पोझिशनमध्ये आहे
तेव्हा आपण असं इमॅजिन करूयात, एअर तर कंटिन्युअसली मुव्हिंगच असते, त्यात काय वाद नाही, पण आपण असं इमॅजिन करूयात की हा जो ट्युनिंग फोर्कचे 2 आर्म्स आहेत ते जेव्हा स्टेडी आहेत तेव्हा त्याच्या आजूबाजूला जी एअर आहे ती आपण स्टेडी आहे असं कन्सिडर करूयात आणि ते एअरचे पार्टिकल्स एका ठराविक डिस्टन्समध्ये आहेत एकमेकांपासून आणि ते डिस्टन्स इक्वल आहे. हे सगळे पार्टिकल्स ऑफ एअर आहेत की जे एकमेकांपासून इक्वल डिस्टन्सवरती आहेत असं आपण इमॅजिन करूयात. कधी? जेव्हा हे जे आर्म्स आहेत त्या स्टेडी आहेत. आता जेव्हा हे आर्म्स व्हायब्रेट होतील, व्हायब्रेशन्स म्हणजे काय सांगितलं लास्ट लेक्चरमध्ये, टू अँड फ्रो मुवमेंट, पुढे मागे होणार. मग जेव्हा ते या बाजूला बाहेरच्या बाजूला जातात तेव्हा काय होतं बघूयात. आता हे जे आर्म्स आहेत ते आउटसाईडला मूव्ह झाले. आता मूव्ह झाल्यानंतर ह्याच्यामुळं काय होणार बघा, तर त्याच्या जवळची जी एअर आहे तिच्यावरती ह्या फोर्कमुळे प्रेशर येणार, ह्या आर्ममुळे, आणि तिथली एअर ही दबली जाणार, कंडेन्स होणार, कॉम्प्रेस होणार. आणि मग ती कॉम्प्रेस झालेली एअर मी अशी दाखवली, जवळचीच एअर फक्त कॉम्प्रेस झाली बिकॉज ऑफ द आर्म ऑफ दिस ट्युनिंग फोर्क. इथंपर्यंतची हवा झाली कॉम्प्रेस, आधीची हवा जी आहे ती परत ॲज इट इज आहे असं आपण इमॅजिन करतोय. फक्त ॲज इट इज इक्वल डिस्टन्सवरती आहे. आता जेव्हा व्हायब्रेट होताना हे ट्युनिंग फोर्कची ही आर्म आतल्या बाजूला येते, मी असे दाखवते. हां, आतल्या बाजूला मूव्ह झाल्यानंतर इथलं जे प्रेशर होतं हे जे वाढलेलं होतं ते आता आत गेल्यामुळं कमी झालं आणि अगेन इथली जी एअर आहे तिथले पार्टिकल्स एकमेकांपासून दूर गेले. तोपर्यंत हा जो पोर्शन आहे कॉम्प्रेस्ड एअरचा जो पोर्शन आहे तो पुढं मूव्ह झालेला असेल, मी तो असा दाखवेन. हा जो पोर्शन आहे तो इथं दाखवला मी, आणि परत त्याच्या आधीची हवा ही इक्वल डिस्टन्सवरतीच आहे. बघा काय झालं, जेव्हा स्टेडी होते तेव्हा सगळे पार्टिकल्स एकमेकांपासून एका सेम डिस्टन्सवरती होते. जेव्हा हा एक आर्म बाहेरच्या बाजूला झुकली गेली तेव्हा त्याच्या झुकण्यामुळं त्याच्या जवळच्या एअरवरती प्रेशर आलं. तो जो रिजन आहे विच इज हॅव्हिंग हाय डेन्सिटी तो मी असा दाखवला. जेव्हा ते आर्म आतल्या बाजूला जाईल तेव्हा त्या एअरवरचं प्रेशर कमी होणार आणि ती एअर मी अशी दाखवली. इथली एअर ह्या पद्धतीनं आणि ही जी होती आधी ती एअर पार्टिकल्स पुढे पुढे जात गेले. म्हणजे आता काय झालं बघा, इथे 2 प्रकारचे रिजन्स फॉर्म झाले. एक प्रकारचा रिजन की जिथे डेन्सिटी जास्त आहे आणि दुसऱ्या प्रकारचा रिजन जिथे डेन्सिटी कमी आहे. ह्या 2 प्रकारच्या रिजन्सना नावं आहेत. जिथे डेन्सिटी जास्त आहे त्या रिजन्सना म्हणतात कॉम्प्रेशन्स आणि जिथे डेन्सिटी कमी आहे त्याला म्हणतात रेरिफॅक्शन्स. सो साऊंडचे प्रोपोगेशन होताना जो तेव्हा सांगितलं तुम्हाला की वेव्हच्या फॉर्ममध्ये साऊंड प्रोपोगेट होतो आणि ती वेव्ह असते लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आता प्रोपोगेशन होताना जेव्हा साऊंड जनरेट होतो अगेन व्हायब्रेशनच्या फॉर्ममध्ये आहे तो, आणि व्हायब्रेशन्स होताना काही त्या ज्या मीडियम आहे कंपल्सरी मीडियमची आवश्यकता आहे. मग हे जे एअर मीडियम आहे, वॉटर असू देत कोणतंही मीडियम असू देत, तिथे अशा प्रकारचे रिजन्स डेव्हलप होतात. काहींची डेन्सिटी जास्त असते, काहींची डेन्सिटी कमी असते. ज्या रिजनची डेन्सिटी जास्त असते त्यांना म्हणतात कॉम्प्रेशन्स. सो वॉट आर कॉम्प्रेशन्स? दीज आर नथिंग बट, जे आपण सी ह्या लेटरनं इंडिकेट केलंय, जिथे रिजन्स हॅविंग रिजन्स ऑफ मीडियम म्हणूयात आपण, रिजन्स ऑफ मीडियम हॅविंग हाय डेन्सिटी अँड प्रेशर. ज्या रिजनची डेन्सिटी आणि प्रेशर हाय असेल त्याला म्हणायचं कॉम्प्रेशन्स, आणि त्याच्या अपोजिट दुसरा जो आहे रेरिफॅक्शन. हे आपण लास्ट इयर शिकलोय ॲक्च्युली, बट आता इथे देखील आहे. सो ते आपल्याला परत एक रिव्हिजन पण होईल आणि हे विचारलं पण जातं ह्या वर्षी सुद्धा. सो व्हॉट आर रेरिफॅक्शन्स? दीज आर नथिंग बट रिजन्स ऑफ मीडियम
हॅव्हिंग, फक्त हायच्या ऐवजी लो हा शब्द आपण घालायचा, लो डेन्सिटी अँड प्रेशर, त्याला म्हणायचं रेरिफॅक्शन. मग अशा प्रकारे ड्यू टू व्हायब्रेशन्स, हे व्हायब्रेशन्स आहेत ना, आत आणि बाहेर होणारी मुवमेंट, जेव्हा हे पार्टिकल्स, जेव्हा हा फॉर्कची साईड बाहेरच्या बाजूला जाईल कॉम्प्रेशन डेव्हलप होणार, आतल्या बाजूला मूव्ह होईल रेरिफॅक्शन डेव्हलप होणार. अशा प्रकारे कंटिन्युअस व्हायब्रेशन्समुळे कंटिन्युअस कॉम्प्रेशन्स रेरिफॅक्शन्स डेव्हलप होत जातात. हे कॉम्प्रेशन्स आणि रेरिफॅक्शन्स एअर मीडियममधून पुढे 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 पास होत जातात ऐकणाऱ्याच्या कानापर्यंत. इथं सपोज तुमचा कान असेल, हा ट्युनिंग फॉर्क कंटिन्युअसली व्हायब्रेट होतोय, ह्याच्यापासून जे कॉम्प्रेशन्स रेरिफॅक्शन्स डेव्हलप झालेत ते हळूहळू पुढे पुढे जात जातील तुमच्या कानापर्यंत. जेव्हा हे कॉम्प्रेशनचा पार्ट तुमच्या कानावरती येऊन स्ट्राईक होणार तेव्हा कानाचा जो मेम्ब्रेन आहे आपला, इयर ड्रम ज्याला म्हणतो आपण, तो इयर ड्रम कॉम्प्रेस होणार, बरोबर की नाही. आता हे जे कॉम्प्रेशन्स, हे रेरिफॅक्शन्स, कॉम्प्रेशन्स रेरिफॅक्शन्स, हे CR असं दाखवूयात आपण. मग अशा पद्धतीने ही साऊंड वेव्ह पुढे 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 जातीये ना. मग जेव्हा तुमच्या कानावरती हा कॉम्प्रेशनचा पार्ट आदळणार तेव्हा त्याची डेन्सिटी आणि प्रेशर हाय आहे ना, सो तो पडदा, तुमचा इयर ड्रम जो आहे तो आतल्या बाजूला दबला जाणार. जेव्हा तुमच्या कानावरती रेरिफॅक्शनचा पार्ट येऊन आदळणार तेव्हा तो डेन्सिटी आणि प्रेशर कमी असल्यामुळे तुमचा इयर ड्रम बाहेर येणार. म्हणजेच कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन जसं जसं तुमच्या कानावरती स्ट्राईक होत जातील तसं तसं तुमच्या कानाचा जो इयर ड्रम आहे की नाही तो पण व्हायब्रेट होणार आणि मग तुम्हाला तो जो काही साऊंड आहे तो व्यवस्थित ऐकू येणार आहे. आलं लक्षात. सो हे झालं ॲक्च्युअल प्रोपोगेशन कसं होतं. तुम्हाला जे सपोज विचारलं की राईट अ शॉर्ट नोट ऑन प्रोपोगेशन ऑफ साऊंड, तर तुम्ही सांगणार की फॉर द प्रोपोगेशन ऑफ साऊंड वेव मीडियम इज नेसेसरी, साऊंड कॅन नॉट ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम. त्यानंतर प्रोपोगेशन ऑफ साऊंड होताना जेव्हा ड्यू टू व्हायब्रेशन्स ऑफ एनी ऑब्जेक्ट साऊंड इज प्रोड्यूस्ड अँड देन व्हेन दीज साऊंड वेव्स ट्रॅव्हल इन द मीडियम compressions and rarefactions which are nothing but regions which are having high density and low density are produced or developed, and when these compressions rarefaction travel in the medium they strike on the ear of the listener and then vibrations are created in the eardrum because of which we are able to hear. असं व्यवस्थित तिथे तुम्ही प्रोपोगेशन ऑफ साऊंड जे आहे ते एक्सप्लेन करणार आहे. आलं लक्षात. आता ह्याच्या पुढची जी कन्सेप्ट आहे ती आहे वेव्ह. तर तुम्हाला माहितीच आहे साऊंड आपला जो आहे इट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह. ही डायग्रॅम लक्षात आली तुमच्या, ही एक आपली ह्याच्या आधीच्या स्टँडर्डमध्ये झालेली आहे ऑलरेडी, फक्त हे समजण्यासाठी तुम्हाला मी आत्ता परत दिली. आता जसं तुम्हाला सांगितलं साऊंड जे आहे इट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह. आता ॲक्च्युली साऊंड वेव्ह आहे ती लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल मीन पोझिशन म्हणजे आहे ती पोझिशन, तिच्या वर आणि खाली किंवा पॅरलली जे वेव्ज आहेत त्या फॉर्म होतात. बट आता इथे आपण ज्या वेव्हशी रिलेटेड काही कन्सेप्ट शिकणार आहे त्या शिकण्यासाठी आपण इथे बघणार आहोत दुसऱ्या प्रकारचं वेव्ह, दॅट इज ट्रान्सवर्स वेव्ह. जरी साऊंड हे लॉन्जिट्युडिनल वेव्ह असला तरीसुद्धा इथे वेव्हशी रिलेटेड आपण काही कन्सेप्ट ज्या बघायच्या आहेत त्या तुम्हाला जास्त चांगल्या क्लिअर होतील ट्रान्सवर्स वेव्ह थ्रू. आणि म्हणूनच मी इथे लॉन्जिट्युडिनल वेव्हची डायग्राम न दाखवता ट्रान्सवर्स वेव्हची डायग्राम दाखवते आहे. बघा, ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे कशी, मीन पोझिशन म्हणजे आहे त्या पोझिशनपासून एका स्पेसिफिक व्हॅल्यूपर्यंत अपसाईड मुवमेंट, देन डाऊनवर्ड मुवमेंट, अगेन मीन पोझिशनला आली. सो ही एक वेव्ह झाली. आता या वेव्हशी रिलेटेड कन्सेप्ट्स आपण बघूयात. बघा, ठीक आहे. यामधला एक बाजूचा जो म्हणजे मीन पोझिशन, ही लाईन दाखवली आहे, इट मीन्स ती त्याची मीन पोझिशन आहे, ॲव्हरेज जी पोझिशन आहे ती. या ॲव्हरेज पोझिशनच्या वरची व्हॅल्यू जी मॅक्झिमम आहे, म्हणजे हा डोंगराचा हा भाग जसा डोंगरासारखा दिसतोय तो हा जो पार्ट आहे त्याला म्हणतात क्रस्ट आणि हा जो पार्ट आहे त्याला म्हणतात ट्रफ. मीन पोझिशनच्या
अप साईडची मॅक्झिमम व्हॅल्यू क्रस्ट, मीन पोझिशनच्या डाऊन साईडची मॅक्झिमम व्हॅल्यू ट्रफ. आलं लक्षात? आता ही एक क्रस्ट झाली, ही दुसरी क्रस्ट झाली, आणि ही एक ट्रफ, ही दुसरी ट्रफ झाली. अशा पद्धतीनं ही एक मॅक्झिमम व्हॅल्यू झाली, परत गेली इथं मिनिमम व्हॅल्यू, परत खालच्या बाजूला मॅक्झिमम व्हॅल्यू, परत मिनिमम व्हॅल्यू. इथं आपली एक वेव्ह कंप्लीट झाली. आलं लक्षात? आता बघा, याच्याशी रिलेटेड आपली पुढची कन्सेप्ट आहे वेव्हलेंथ. आता वेव्हलेंथ कशाला म्हणायचं, तर हे जे आपले कॉम्प्रेशन्स रेरिफॅक्शन्स होते, त्या कॉम्प्रेशन्स आणि रेरिफॅक्शन्स मधलं एक जे डिस्टन्स आहे, मग अशी जसं तुम्हाला दाखवलं होतं, हे रेरिफॅक्शन्स आर ज्याला आपण म्हणतो, हे कॉम्प्रेशन्स, परत रेरिफॅक्शन्स, परत कॉम्प्रेशन्स. आता बघा, दोन शेजारचे कॉम्प्रेशन्स किंवा रेरिफॅक्शन्स यांच्यामधलं जे काही डिस्टन्स असणार आहे त्याला म्हणतात वेव्हलेंथ. इथे पण ही एक वेव्हलेंथ झाली, ती वेगळी. आपल्याला जी डेफिनेशन टेक्स्टबुकमध्ये सांगितलं, इट इज रिलेटेड टू कॉम्प्रेशन्स अँड रेरिफॅक्शन. सो बघा, हा एक कॉम्प्रेशन झालं, हे दुसरं कॉम्प्रेशन झालं, दोन रेरिफॅक्शन झाले. दोन रेरिफॅक्शनमधलं जे काही डिस्टन्स आहे, म्हणजे इथून रेरिफॅक्शन चालू झालं, इथे येऊन संपलं, आणि दुसरं रेरिफॅक्शन इथून चालू झालं, इथे येऊन संपलं. सो दोन रेरिफॅक्शनमधले स्टार्टिंग पॉईंट्स किंवा एंड पॉईंट्स यांच्यामधलं जे काही डिस्टन्स आपण कन्सिडर केलं त्याला म्हणायचं वेव्हलेंथ. सो व्हॉट इज वेव्हलेंथ? इट इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह, म्हणजे लगतच्या, शेजारच्या compressions and rarefaction किंवा or rarefactions. आयदर दोन कॉम्प्रेशन मधलं डिस्टन्स किंवा दोन रेरिफॅक्शन्स मधलं डिस्टन्स, त्याला म्हणायचं वेव्हलेंथ. ही जी वेव्हलेंथ, सगळ्या डेफिनिशन्स लक्षात ठेवा, 1 मार्क्ससाठी सेपरेटली डेफिनिशन्स ह्या विचारल्या जातात. हां, हे दोन रेरिफॅक्शन्स आहेत, त्यांच्यामधलं डिस्टन्स किंवा दोन सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन्स यांच्यामधलं डिस्टन्स, याला म्हणायचं वेव्हलेंथ. वेव्हलेंथ इज इंडिकेटेड बाय सिम्बॉल, असा उलटा वाय काढायचा, थोडक्यात उलटा वाय, त्याला म्हणायचं लॅम्डा. आता यातला बी जो आहे तो सायलेंट आहे, लॅम्बडा असं नाही म्हणायचं, बी सायलेंट, लॅम्डा. वेव्हलेंथचा सिम्बॉल उलटा वाय दाखवायचा, इट इज लॅम्डा. आणि ही जी वेव्हलेंथ आहे त्याचं युनिट SI युनिट मीटर आणि CGS युनिट सेंटीमीटर आहे. 1 मार्क्ससाठी लक्षात राहील, वेव्हलेंथ म्हणजे दोन कॉम्प्रेशन किंवा रेरिफॅक्शन मधलं डिस्टन्स. हे डिस्टन्सचं युनिट आहे मीटर आणि सेंटीमीटर, आणि ते दाखवलं जातं लॅम्डा या सिम्बॉलनी. ही कन्सेप्ट आली, थर्ड कन्सेप्ट. आता याच्यानंतरचे जे कन्सेप्ट आहे, इट इज ॲम्प्लिट्यूड. चौथी कन्सेप्ट ॲम्प्लिट्यूड. ए ह्या लेटरने इंडिकेट केला जातो. सो व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड? ॲम्प्लिट्यूड इज नथिंग बट मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे, डेन्सिटी किंवा प्रेशरची मॅक्झिमम व्हॅल्यू, त्याला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड. म्हणजेच आता ही वेव्हची जर आपण कन्सिडर केली तर ही मॅक्झिमम व्हॅल्यू झाली ना, ह्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू जात नाही. सो धिस डिस्टन्स इज ॲम्प्लिट्यूड. What is amplitude? It is nothing but maximum value of density and pressure. ओके, प्रेशर आणि डेन्सिटीची मॅक्झिमम व्हॅल्यू, त्याला म्हटलं आपण ॲम्प्लिट्यूड. आता त्याच्या पुढची कन्सेप्ट आहे ऑसिलेशन. फिफ्थ कन्सेप्ट ऑसिलेशन. व्हॉट इज ऑसिलेशन? तर बघा, जसं तुम्हाला मी वेव्हलेंथ म्हणजे काय सांगितलं,
कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन्स यांच्यामधलं डिस्टन्स त्याला म्हटलं वेवलेंथ. आता ऑसिलेशन कशाला म्हणायचं तर ऑसिलेशन्स आर नथिंग बट व्हायब्रेशन्स, म्हणजेच डेन्सिटीमध्येच होणारा चेंज. आयदर दोन रेरिफॅक्शन्स आणि दोन कॉम्प्रेशन्स यांच्यामधलं जे काही चेंज इन डेन्सिटी होते. एकदम सोप्या पद्धतीनं सांगायचं झालं तर बघा, ऑसिलेशन आपण अशाला म्हणूयात की चेंज इन डेन्सिटी फ्रॉम मॅक्झिमम व्हॅल्यू टू मिनिमम व्हॅल्यू आणि परत मॅक्झिमम व्हॅल्यू. म्हणजे थोडक्यात रेरिफॅक्शन आहे डेन्सिटीमध्ये इथं कमी आहे किंवा ह्या रेरिफॅक्शन रिजनमधले साऊंडची जी वेवची डेन्सिटी आहे ती कमी आहे, कॉम्प्रेशन रिजनमध्ये जास्त आहे, परत रेरिफॅक्शन आला. मग हा जो काही अंतर आहे याला म्हणायचं एक ऑसिलेशन, म्हणजे एक व्हायब्रेशन. मिनिमम, मॅक्झिमम, अगेन मिनिमम, किंवा ह्याच्या उलट मॅक्झिमम, मिनिमम, परत मॅक्झिमम. अशा प्रकारे एखाद्या मीडियमची डेन्सिटी जेव्हा मॅक्झिमम टू मिनिमम आणि परत मॅक्झिममपर्यंत आली किंवा मिनिमम टू मॅक्झिमम आणि परत मिनिममपर्यंत आली, अशा प्रकारे जेव्हा डेन्सिटीमध्ये चेंज होतो तेव्हा त्याला म्हणायचं एक ऑसिलेशन किंवा एक व्हायब्रेशन कंप्लीट झालं. सो ऑसिलेशनची डेफिनिशन काय सांगता येईल? चेंज इन डेन्सिटी फ्रॉम मॅक्झिमम टू मिनिमम अँड टू मॅक्झिमम अगेन. डेन्सिटीमध्ये होणारा मॅक्झिमम टू मिनिमम आणि मिनिमम टू मॅक्झिमम हा जो चेंज झाला म्हणजेच असा रेरिफॅक्शन कॉम्प्रेशन अगेन रेरिफॅक्शन किंवा कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन परत कॉम्प्रेशन, म्हणजेच याला आपण आर सी परत आर असं म्हणू शकतो किंवा सी पासून आर परत सी. ही एक सायकल कंप्लीट झाली की एक ऑसिलेशन कंप्लीट झालं किंवा एक व्हायब्रेशन कंप्लीट झालं असा याचा अर्थ होतो. आता पुढची कन्सेप्ट आहे टाइम पिरियड. खूप महत्त्वाच्या सगळ्या कन्सेप्ट्स आहेत. ह्याचा व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, कारण ह्या सगळ्या डेफिनिशन तुम्हाला एकत्र टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या नाहीत, पण तुम्हाला त्या 1 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये विचारल्या जातात. सो काय करायचं, जस्ट व्हिडिओ पॉज करायचा, हे सगळे कन्सेप्ट लिहून काढा नोटबुकमध्ये तुमच्या आणि मग परत पुढचं बघू शकता. आता पुढची 6th कन्सेप्ट आहे टाइम पिरियड, विच इज इंडिकेटेड बाय लेटर कॅपिटल टी. एक ऑसिलेशन किंवा एक व्हायब्रेशन कंप्लीट होण्यासाठी जो काही टाइम पिरियड लागतो त्याला म्हणायचं, जो काही टाइम लागतो त्याला म्हणायचं टाइम पिरियड ऑफ वेव. म्हणजे एखाद्या वेवला, आता सपोज हेच घेतलं तुम्ही तर हे मॅक्झिमम, मिनिमम, अगेन मॅक्झिमम इथंपर्यंत आलं. मग ही एक वेव कंप्लीट झाली ना, एक व्हायब्रेशन कंप्लीट झालं किंवा एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. असे किती नंबर ऑफ ऑसिलेशन ठराविक टाईममध्ये एखादी वेव जी आहे ती एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाताना जेवढे नंबर ऑफ ऑसिलेशन होतात त्याच्यावरती त्या वेवचा टाईम पिरियड हा ठरतो. जेवढे नंबर ऑफ ऑसिलेशन कमी वेळेत जास्त होतील तेवढ्या त्या साऊंडची वेवलेंथ जी असते किंवा फ्रिक्वेन्सी जी असते ती जास्त असते. ह्याच्या पुढची फ्रिक्वेन्सी ही कन्सेप्ट आपल्याला बघायचीच आहे. सो टाईम पिरियड म्हणजे काय कळालं का तुम्हाला? बघा, ऑसिलेशन पहिल्यांदा कळालं का? बघा, ऑसिलेशन म्हणजे नंबर ऑफ व्हायब्रेशन, कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन, कॉम्प्रेशन असं एक झालं की एक व्हायब्रेशन कंप्लीट झालं, किंवा रेरिफॅक्शन टू कॉम्प्रेशन अगेन रेरिफॅक्शन आलं की सुद्धा एक व्हायब्रेशन कंप्लीट झालं. मग असे किती नंबर ऑफ ऑसिलेशन ठराविक टाईम पिरियडमध्ये कंप्लीट होतात किंवा एक ऑसिलेशन व्हायला किती वेळ लागतो, तो म्हणजे त्या वेवचा टाईम पिरियड झाला. एक ऑसिलेशन कंप्लीट व्हायला लागलेला वेळ. ओके, सो हाऊ विल यू डिफाईन टाईम पिरियड? टाईम फॉर 1 ऑसिलेशन असं तुम्ही शॉर्टमध्ये सांगू शकता. टाईम फॉर 1 ऑसिलेशन, एक ऑसिलेशन व्हायला जो वेळ लागला तो म्हणजे त्या वेवचा टाइम पिरियड. आता त्याच्या पुढची कन्सेप्ट आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सांगितलं की जसं आता हेच एखाद्या ठराविक टाइम पिरियडमध्ये किती नंबर ऑफ ऑसिलेशन होतात. म्हणजे सपोज आपण एक टाइम पिरियड कन्सिडर करू 1 सेकंदाचा. नीट समजून घ्या हां.
ऑसिलेशन, फ्रिक्वेन्सी ह्यांच्यामध्ये कसं कोरिलेशन आहे. एक ऑसिलेशन म्हणजे कळलं तुम्हाला की हे झालं एक ऑसिलेशन. ओके, आता सपोज मी 1 सेकंदाचा टाईम पिरियड घेतला. त्या एका सेकंदामध्ये असे किती ऑसिलेशन होतात, ती म्हणजे त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी. इथून इथंपर्यंत गेली, एक ऑसिलेशन झालं. असे किती नंबर ऑफ ऑसिलेशन एका सेकंदात होतात, त्याच्यावरती वेव्हची फ्रिक्वेन्सी ठरते. जेवढे नंबर ऑफ ऑसिलेशन्स जास्त होतील, जेवढे व्हायब्रेशन्स जास्त होतील, तेवढी तिची फ्रिक्वेन्सी जास्त. जेवढे नंबर ऑफ ऑसिलेशन कमी होतील, तेवढी तिची फ्रिक्वेन्सी कमी. म्हणजे बघा, जेव्हा एक सायकल एका सेकंदात 10 व्हायब्रेशन झाले आणि दुसरी वेव्हच्या बाबतीत एका सेकंदात 50 व्हायब्रेशन झाले, ही मूवमेंट, ही व्हायब्रेशन, दॅट इज ऑसिलेशन. आणि ही मग कुणाचे व्हायब्रेशन कमी वेळेत जास्त होणार, तर या प्रकारे. मग जेवढे नंबर ऑफ व्हायब्रेशन एक सेकंदात तुमचे जास्तीत जास्त होतील, तेवढी त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी जास्त. जेवढे नंबर ऑफ व्हायब्रेशन्स कमी कमी होतील, इट मीन्स त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी कमी आहे. गॉट इट. आता ह्याची डेफिनेशन कशी लिहिणार बघा. इट इज नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाइम. युनिट टाइम म्हणजे एक कन्सिडर करायचं काहीतरी, एक स्पेसिफिक टाइम पिरियड, 1 सेकंद, 1 मिनिट, 1 तास, अशा प्रकारे. इथं नॉर्मली युनिट टाइम आपण काही सेकंदांचा कन्सिडर करतो, इथे आपण 1 सेकंद घेतोय. 1 सेकंदमध्ये किती अशा सायकल्स कंप्लीट होतात, याच्यावरती वेव्हची फ्रिक्वेन्सी ठरते. दिस फ्रिक्वेन्सी, आता मगाशी जसं आपण वेव्हलेंथचा लॅम्डा सिम्बॉल दिला होता, तसा फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल आहे न्यू. आता हा न्यू कसा दाखवायचा, आयदर तुम्ही डायरेक्ट असा व्ही बऱ्याच ठिकाणी दाखवलाय, पण अर्धा व्ही आणि अर्धा यू जसा दिसतो की नाही, तसा हा न्यूचा सिम्बॉल आहे. फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल न्यू. ओके, आणि ही जी फ्रिक्वेन्सी आहे तिचं युनिट आहे हर्ट्स. बघा हा, इथं गोंधळ करून देऊ नका. सिम्बॉल न्यू, युनिट हर्ट्स. तसंच वेव्हलेंथचा सिम्बॉल लॅम्डा आणि युनिट मीटर आणि सेंटीमीटर आहे. 1 मार्कसाठी हमखास विचारले जातात बघा हे प्रश्न. सिम्बॉल आणि युनिट, तिथं गोंधळ होतात. गोंधळ झाला म्हणले की त्याच्यावरती प्रश्न आलाच. ओके, मग ह्याच्यात गोंधळ होऊ देऊ नका. सिम्बॉल वेगळे, युनिट्स वेगळे. फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल न्यू आणि युनिट आहे हर्ट्स. म्हणजे जसं आपण लेंथ मीटर, किलोमीटरमध्ये वगैरे जसं मोजतो, तसं फ्रिक्वेन्सी मोजतात हर्ट्समध्ये. म्हणजे समजा जर एखाद्या वेव्हचे नंबर ऑफ ऑसिलेशन एका सेकंदामध्ये 50 ऑसिलेशन होत असतील, असे 1 सेकंदामध्ये असे 50 ऑसिलेशन्स होत असतील, तर त्याची फ्रिक्वेन्सी झाली 50 हर्ट्स. आलं लक्षात. 100 ऑसिलेशन होत असतील, तर असे किती सायकल झाल्या, 100 सायकल. 100 हर्ट्स ही त्याची फ्रिक्वेन्सी झाली. गॉट इट. आता अजून एक याच्यामध्ये राहतो, तो म्हणजे टाइम आणि फ्रिक्वेन्सी यांच्यामधलं कोरिलेशन. रिलेशनशिप बिटवीन टाइम अँड फ्रिक्वेन्सी. टाइम पिरियड आपण T न दाखवलाय, फ्रिक्वेन्सी न्यू न दाखवली आहे. आता बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं, जेवढे नंबर ऑफ व्हायब्रेशन्स कमी वेळेत जास्त होतील, तेवढी फ्रिक्वेन्सी जास्त असते. म्हणजे टाइम कमी लागतोय तर फ्रिक्वेन्सी जास्त. म्हणजेच टाइम आणि फ्रिक्वेन्सी हे एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. टाइम वाढला, फ्रिक्वेन्सी कमी झाली. बघा हेच बघा की आता बघा, 2 वेव्ज मी दाखवते. एका वेव्हमध्ये असे व्हायब्रेशन्स होत आहेत आणि एका वेव्हमध्ये असे. नंबर ऑफ व्हायब्रेशन्स इथे जास्त आहेत, इथे कमी आहेत. म्हणजेच या एका वेव्हला 1 सेकंदामध्ये सपोज इथे 50 व्हायब्रेशन्स होत असतील, इथे 10 होत असतील. 1 सेकंदामध्ये 10 व्हायब्रेशन, इथे 1 सेकंदामध्ये 50 व्हायब्रेशन्स. सो फ्रिक्वेन्सी अर्थातच याची जास्त झाली, याची कमी झाली. फ्रिक्वेन्सी जेवढी जास्त असतं तेवढं त्या वेव्हला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे जाण्यासाठीचा लागणारा वेळ, टाईम जो असतो तो कमी लागतो. कमी वेळेत जास्त जाणार ना. तुम्ही फास्ट पळताय आणि स्लो पळताय,
अर्थातच जो फास्ट पळतोय तो कमी वेळेत तिथंपर्यंत पोहोचणार, जो स्लो पळतोय तो जास्त वेळेत तिथंपर्यंत पोहोचणार. मग ही स्लो वेव्ह आहे, ही फास्ट वेव्ह आहे. मग जिची फ्रिक्वेन्सी जास्त तिला टाईम पिरियड कमी लागणार, जिची फ्रिक्वेन्सी कमी तिला टाईम पिरियड जास्त लागणार. आणि म्हणून टाईम आणि फ्रिक्वेन्सी यांच्यामधलं रिलेशन असं दाखवायचं. फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टाईम. टाईम पिरियड वाढला, फ्रिक्वेन्सी कमी. टाईम पिरियड कमी झाला, फ्रिक्वेन्सी वाढली. आलं लक्षात? ओके. सो इथंपर्यंत झाले आपले कन्सेप्ट्स रिलेटेड टू साऊंड प्रोपोगेशन. प्रोपोगेशन ऑफ साऊंडमध्ये आपल्याला एवढे कन्सेप्ट्स हे येतात, विचारले जातात. ओके. व्यवस्थित तुम्हाला समजले असेल अशी अपेक्षा आहेच. इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण व्हेलॉसिटी ऑफ साऊंड याच्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे. ओके.